बाई कसं आहे कशी ढवळत तरी हे बघा राशीनच्या बाजारातली पालातली बिर्याणी कशी। आज आम्ही पोचलो राशीन गावामध्ये। गेल्या गेल्या मंदिरात गेलो। राशीन मध्ये देवीचं लय मोठं फेमस असं मंदिर आहे। आज देवीचा मंगळवार होता। मग काय गेल्या गेल्या देवीचं दर्शन घेतलं आणि आरती चालू झाली। आरती करून झाल्यावर गावात शिरलो। हे बघा राशीनची बाजारपेठ। मोकळी जागा बघून वाहगाने गाडी पार्किंग केली। ह्या जोडीदाराचं मोरल्या महिन्यात जागरण गोंधळ मग त्यासाठी 5-6 बोकडं लागणार होती। ही 5-6 आवडली आणि घेऊन टाकली। कशीत बोकडाला बांधायला लागणारी दावी ह्याच्यापाशी भेटत होती। बाजार फिरून झाल्यावर मुद्द्याला हात घातला। हे बाबा कांदा चिरत होतं, ही मामा ताट लावत होत। राशीनला आल्यावर पालातलं मटण खाल्याशिवाय करमतच नाही। कशी आहे भाकरी एकदम कडक। हे बघा बघुली, एक सुपाचं आणि एक रश्याचं। हे बघा मटण बघुल्यात कसं आहे आणि ही बघा बिर्याणी एकच नंबर। असला देखना नजारा बघितल्यावर दम निघतोय वय। मग लगेच आलं समोर ताट। भाजीची क्वालिटी एकच नंबर। पालात असं पंक्तीत बसल्याने बसायचं आणि 2-2 हाताने खायला चालू करायचं। हित आल्यावर लाजायचं नाही, शर्वा असा काढून घ्यायचा। नंतर आली मस्त पैकी अशी बिर्याणी समोर। पीस निवडून खाल्लं आणि सुपवताव चालू केला। सूप इतकं मस्त क्वालिटीचं होतं, त्यात निमार्द तर मांदच होतं, त्यामुळे क्वालिटी एकच नंबर लागत होती। दोघांनी 2-2 भाकरीचा बुदबुदा पाडला आणि वरनं बिर्याणी खाल्ली। राऊत दाजीचं कसं दमादमाने चाललं। तुम्हाला जर राशीनच्या बाजारातलं पालातलं मटण खायचं असेल तर फक्त मंगळवारीच भेटतं बरं का। सकाळी 9 ते 12 ह्या टायमिंग मध्ये असतंय। कशी गर्दी बघितली का। असं पंक्तीत बसून मटण खायला कधी येताय। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घंटी नक्की दाबा बरं का। बाय।